आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, खूप त्रास झाला का बाळा आज? आई, मी तुझी शपथ घेऊन सांगते, माझी खरंच काही चूक नाहीये ग. ए वेडाबाई, तुला शपथ वगैरे घ्यायची काही गरज नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आई, तू तिथे नसताना सुद्धा तुझा माझ्यावर किती विश्वास आहे. पण मामी होती ना तिथे, तरी सुद्धा तिला हेच वाटते की मी चुकलीये म्हणून. तुला मामीचा स्वभाव माहित नाहीये का? माहितीये ना. मग आई, मामी आपल्याशी कसं वागते, कसं बोलते आपल्याला चांगलंच माहितीये ना. पण आज त्या भैरवी मॅडमने मामाचा एवढा अपमान केला आणि तरी सुद्धा ती काहीच बोलली नाही ग. आणि मी मामाच्या बाजूने बोलायला लागले तर तिला मीच चुकीची वाटते. आई, मामाने देवाण सरांसाठी नवीन वस्त्र आणले होते आणि भैरवी मॅडमने ते नवीन वस्त्र मामाच्या तोंडावर फेकले, त्याचा अपमान केला. आणि हे सगळं मला बघवत नव्हतं म्हणून मी त्यांना बोलले. आपण गरीब आहे म्हणून त्यांचं ऐकून घ्यायचं का प्रत्येक वेळेस? आणि ही सगळी चूक त्यांची असून सुद्धा वरून त्याच माझ्यावर चिडून निघून गेले. देवाण सरांचे आई वडील सुद्धा घाबरले होते ग. फक्त हे लग्न मोडून आहे ना म्हणून मी माघार घेतली, शांत बसले. आणि माझी चूक नसताना देखील मला त्या भैरवी मॅडमची माफी मागावी लागली. शाब्बास बाळा, मला अभिमान आहे तुझा. आज तू मामाच्या मानासाठी लढलीस, त्याच्या बाजूने उभी राहिलीस आणि आपलं नातं टिकावं म्हणून नमतं सुद्धा घेतलंस. एक लक्षात ठेव बाळा, नमतं घेतलं म्हणून माणूस कधी लहान होत नाही, उलट समोरच्या पेक्षा मोठाच होतो तू. वरूनचा फोन. आई, अगं मी या सगळ्या गडबडीमध्ये आज वरूनची फी भरायचीच विसरून गेलीये. अगं बाई, एक मिनिट. हॅलो वरुण, आय एम सो सॉरी. अरे मी गडबडीमध्ये विसरून गेले आज फी भरायची होती म्हणून. प्लीज, खरं सॉरी. ताई ताई, इट्स ओके. हे बघ, कॉलेजने मुदत वाढवून दिली फी भरण्यासाठी, सो डोंट वरी. बरं झालं, पण तू काळजी करू नकोस हा. मी करते काहीतरी व्यवस्था पैशांची. हो ताई. पण तुझ्या